नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, प्रणील ग्रुप ऑफ कंपनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण सध्या द्राक्ष बागेचा सीझन तोंडावरती आलेला आहे। 5-10 सप्टेंबरपासून बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जत, पलूस, कवठेमहांकाळ आणि तासगाव आणि मिरजपूर भाग आणि विटा भाग या भागामध्ये छाटण्याची चांगली सुरुवात होईल। तर अशा द्राक्ष हंगामा तोंडावरती आलेला आहे आणि आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि पाठीमागची काय जे बाबा 8-10 वर्षाचा काळ आहे त्याच्यामध्ये काय बाबा जे आपल्याला द्राक्ष बागेचा अनुभव आहे आणि सध्या 2-3 वर्ष झालं काय आपली द्राक्ष बागेची काय बाबा सध्याची अवस्था आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत आणि याच्यावरती काय आपल्याला बाबा यावर्षी योग्य नियोजन करता येईल याच्या बाबतीत आपण थोडक्यात बोलणार आहोत। तर जी 8-10 वर्षाखाली द्राक्ष बागेचं जे उत्पादन होतं आणि द्राक्ष बागेला जो भाव मिळत होता त्याला जर आता कम्पेअर केलं तर ह्या मागच्या वर्षी 1-2 वर्षातला जो द्राक्षाचा भाव आहे तो एवढा काही चांगला भाव नाही। त्याच्यामुळे द्राक्ष बागायतदारांना जो काय होणारा फायदा आहे ते फार कमी होतोय आणि द्राक्ष बागेला होणारा खर्च काय वाढतच चाललेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येणार आहे आपण ह्याच्यावरती थोडक्यात बोलणार आहोत। तर सध्या आपण द्राक्षाचं उत्पादन चांगलं निघावं, भरपूर निघावं आणि आपल्या द्राक्ष बागेची क्वालिटी चांगली व्हावी याच्यासाठी आपण झटत असतो सर्व शेतकरी। तर याच्यामध्ये आपण रासायनिक खतांचा वापर करतो, औषधांचा वापर करतो। तर याच्यामध्ये असं दिसून येते की बाबा या 2-3 वर्षामध्ये रासायनिक खतामधील इम्पोर्टेड ग्रेड असतील, रेग्युलर ग्रेड असतील याचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि हे जे रासायनिक खतांचा एवढा वापर होतोय की त्याचा खर्च वाढत चालला आहे। कॉस्ट ऑफ कल्टिवेशन द्राक्ष बागेतलं वाढत चालले आणि त्याला कम्पेअर केलं तर त्या प्रमाणात आपल्याला द्राक्ष भाव पण मिळत नाही। तर हा आपला वावगा खर्च वाढत चालला आहे। तर याच्यासाठी आपण यावर्षी रासायनिक खताचा जो काय मोठ्या प्रमाणात आपला खर्च आहे 35-40% तो आपण कुठं तर 10-15% कमी करून आणि त्याच्यामध्ये खर्च कमी करून रासायनिक खतामध्ये आणि त्याला थोडा आपण भविष्याच्या दृष्टिकोनानं आपण जीवाणू खतांचा वापर करायचा आहे। तर आता सर्वात मोठा प्रश्न आहे की जीवाणू खत म्हणजे काय आणि बाबा रासायनिक आम्ही जर कमी केलं आणि जीवाणू खतांचा जर आम्ही वापर केला तर आम्हाला तेवढं उत्पादन भेटेल का? काही लोकांचा असा अनुभव आहे की बाबा आम्ही जीवाणू खतांची शेती करून प्रयोग करून बघितला आहे पण आम्हाला त्या पद्धतीने उत्पादन भेटत नाही। शेतकरी बंधूंनो सांगू इच्छितो हे जे काय जीवाणू खत आहे हे खत हे निसर्गातूनच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या मातीमधूनच आपल्याला हा जीवाणू भेटतं आणि हे प्रयोगशाळेमध्ये याच्यावरती प्रयोग करून प्रोसेस करून याचा मल्टिप्लिकेशन केलं जातं। तर हे जीवाणू खत आहे हे तुम्ही आज वापरलं आणि याचा 2 दिवसात 4 दिवसात इन्स्टंट रिझल्ट भेटणार नाही किंवा तुम्हाला दिसून येणार नाही। रिझल्ट तो कालांतराने तुम्हाला 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवसांना हा रिझल्ट दिसून येणार आहे आणि तुम्हाला हा रासायनिक खतांचा इन्स्टंट रिझल्ट दिसतो। आपण उत्पादनापोटी आपण रासायनिक खतांचा भरपूर वापर करतो याच्याकडे मग आपलं दुर्लक्ष आहे। तसं भविष्याच्या दृष्टिकोनात जर बघायला गेलो रासायनिक खतांचा अतिवापर करून त्याच्यामध्ये आपल्याला आता सध्याच या 2-3 वर्षामध्ये आपल्याला थोडं तोटे दिसून यायला लागले की जमीन शारपट पडत जाणे, बोध भुसभुशीत नसल्यामुळं आपल्याला मुळी चांगल्या प्रकारे वाढत नाही। त्याच्यानंतर आपली जी काय पाणी जे येतं बोधामध्ये बागेमध्ये त्याचा निचरा होत नाही। मातीचा बाबा आपला सीझनमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी पडली का एकदम आपली कडक येते, मग आपल्या मुळे वगैरे चॉकअप होते, आपला बोध भुसभुशीत राहत नाही। तर आपण जर आपल्याला जर कमी हे करायचं असेल याचे बुंदा भुसभुशीत राहणे, त्याच्यानंतर मुळींची संख्या चांगली वाढणे, वाढ चांगली राहणे, बागेचं अपटेक चांगलं राहणे, जे आपण काय रासायनिक खतं सोडतोय आणि त्याला जी बाबा आपण जोड म्हणून जीवाणू खतांचा फार कमी म्हणल्यापेक्षा कोणी बऱ्यापैकी वापरच करत नाही। तर हा जीवाणूचा वापर केला पाहिजे। तर त्याचा जीवाणूचा फायदा असा आहे जे आपण काय बेसोल डोस असेल किंवा वॉटर सोल्युबल ड्रिप ॲप्लिकेशन करत असेल तर ह्याच्यामधले जे बाबा काय न्यूट्रिएंट आहेत, खतं आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, त्याच्यानंतर झिंक असेल तर ह्यांचं चांगल्या प्रकारे अपटेक करण्यासाठी हे जीवाणूच काम करतं आणि त्याच्यासाठी आपल्याला जे बाबा जमिनीमध्ये आपल्या जीवाणूंची संख्या कमी झालेल्या असत्या कारण आपण बरेच दिवस झाला आता रासायनिकवरच डिपेंड आहे।
तर आपल्याला जिथं लागेल योग्य ठिकाणी योग्यच रासायनिक खताचा वापर केला पाहिजे आणि थोडाफार 10-15% आपल्या द्राक्ष बागेमध्ये जीवाणू खतांचाही वापर केला पाहिजे. तर जीवाणू खतांचा वापर केल्यानंतर जे आपण काय बेसल डोसमधून गाठलेलं आहे, ड्रीप ॲप्लिकेशन दिलेले आहेत खतं, ती याच्यामार्फत आपल्या जीवाणूंच्या मार्फत हे आपटेक होईल. हे जीवाणू आहेत ते आपल्या झाडाला आपटेक करून देतील आणि याचा असा तुम्हाला हळूहळू पहिल्या वर्षी तुम्ही थोडं बाबा रासायनिक खतामध्ये एक 5-10% कमी करून जीवाणू जर वापरले तर तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल एक महिन्यानं 1.5 महिन्यानं की बाबा आपला बोध भुसभुशीत होत चालला आहे, रूट झोन चांगला चालला आहे आणि आपल्या पानांचा पण थिकनेस चांगला आहे, ग्रीनरी चांगली आहे. म्हणजे आपण जे काय बाबा ड्रिपमधून बेसल डोसमधून जे काय फर्टिलायझर देतोय याचं अपटेक चांगलं झालेलं दिसून येईल. तर याच्यासाठी आपण जीवाणू खत वापरलं पाहिजे. तर आपण प्रनिल ॲग्री ग्रुप ऑफ कंपनी जीवाणू खतामध्ये घेऊन आले आहे पोषक किट. तर पोषक किट हे द्राक्ष बागेमध्ये कशा प्रकारे काम करते आणि कोणत्या स्टेजला काम करते याच्याबाबत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर हे पोषक किट आहे हे आपल्याला द्राक्ष बागेमध्ये एकरी 1 किट वापरायचं आहे. तर याची वापरण्याचे कालावधी आणि स्टेजेस याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे 20-25 दिवस आधी डोस घालतो द्राक्ष बागेला, त्या डोसनंतर 5-6 दिवसांना आपण हे पोषक किट एकरी 1 लिटर ड्रिपनं सोडायचं आहे. तर याचे सोडल्यानंतर तुम्हाला असे फायदे दिसून येतील. द्राक्ष बाग छाटणी झाल्यापासून तुम्हाला 2 ते 3 पाण्या अवस्था असते. या अवस्थेमध्ये जी झाडावरची काडीवरची आपली जी फूट नवीन निघणार आहे, 2-3 पानं जी काही निघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो घडाचा बंच दिसणार आहे, घड दिसणार आहे, तो एकदम तुम्हाला हिरवागार दिसून येईल. पानं लालसर झालेली दिसणार नाहीत. त्याच्यामध्ये त्या टायमिंगला जी काय झिंक डेफिशियन्सी वगैरे येते त्याच्यावर हे काम होतं आहे किटचं. तुम्हाला कोणतीही झिंकची फेरची डेफिशियन्सी दिसणार नाही आणि तुम्हाला एकदम घड पण गोळी घडावरती जाणार नाही आहे. त्या कंडिशनमध्ये घड चांगला राहील आणि पुढं 25-30 दिवसाला जी काय बाबा शाकीय मुळांची वाढ चांगली चालू होणार आहे तर त्याला सपोर्ट हा राहणार आहे. मुळांची चांगली शाकीय वाढ होणार आहे. त्याच्यामुळं बाकीचे बाबा जे अन्नद्रव्य आहेत ते अपटेक करायला त्याचा फायदा होणार आहे. पुढं जाऊन 20 ते 25 दिवसाच्या आसपास आपल्याला हे किट वापरायचं आहे दुसऱ्या स्टेजला. तर या स्टेजमध्ये आपण जर वापर केला तर त्याच्या पुढे द्राक्षामध्ये जी येणारी पुढची कंडिशन आहे, स्टेज आहे, ती आहे प्रीब्लूम अवस्था. तर प्रीब्लूम अवस्थामध्ये काही न्यूट्रिएंटच्या अभावी आपल्याला जे काय बाबा कमतरता आहे त्याच्या अभावी तुम्हाला अंडागळ, ते अंडागळांची जास्त गळ दिसून येणे किंवा पूर्ण घड झडून जाणे या समस्या दिसून येणार नाहीत. त्यात कोणतीही कमतरता राहणार नाही. त्याच्या पुढं जाऊन त्याची वाढ ही बंची चांगली होणार आहे आणि जी काही फ्लॉवरिंग अवस्था येणार आहे, तिसरी अवस्था फ्लॉवरिंग अवस्था जी येणार आहे अतिशय महत्त्वाची. तर याच्यामध्ये पूर्णपणे हे 2 स्टेजला आपण किट सोडल्यामुळे झाडातली पूर्णपणे आपले न्यूट्रिएंट लेवल चांगली वाढलेले असणार आहे, त्याचा बॅलन्स झालेला असणार आहे. त्याच्यामुळं आपल्या द्राक्ष बागेतील जे काय बंच आहे त्याची फ्लॉवरिंग जी येण्याची कंडिशन आहे ती एकसारखी येणार आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचे व्हॅरिएशन राहणार नाही. आणि हे व्हॅरिएशन राहिले नसल्यामुळं तुम्हाला जी बाबा झाडाची साईज आहे, पाकळीमधलं अंतर आहे हे योग्य प्रमाणात मिळणार आणि त्याच्यानंतर सेटिंग ही एकसारखं झाल्यामुळं तुम्हाला पुढं त्याची जे आपलं जे सेटिंग झाल्यानंतर 100% जे आपले मोठे GAचे स्प्रे त्याच्यामध्ये एकसारखी लांबी आणि एकसारखी फुगवून आपल्याला भेटत जाणार आहे. तर फ्लॉवरिंग स्टेज झाल्यानंतर तुमचा त्याच्या पुढचा जी पोषक किटची जी स्टेज आहे 3 नंबरची, ती स्टेज आहे तुमची 55 दिवसाच्या आसपास. तर 55 दिवसाच्या आसपास तुमचा पूर्ण मनी सेटिंग झालेला असणार आहे आणि त्यावेळी आपण हे किट सोडलं की त्यावेळी आपल्याला सर्वात महत्त्वाचे जे घटक आहे ते फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशची लेवल व्यवस्थित राहायला लागते. कारण की जो बाबा आपला बेरे आहे त्याची चांगली वाढ, त्याच्यानंतर त्याची क्वालिटी चांगली राहणे आणि आपल्या घडाचा लुसलुशीतपणा राहणे, आकर्षक घड दिसणे, पोपटी कलरचा दिसणे, जास्त हिरवा कलरचा दिसून पण नाही चालत, घड कडक येतोय. मॅग्नेशियमची वगैरे जर जास्त लेवल वाढली तर घड कडक येऊ शकते. तर त्याच्यामध्ये आपल्याला हा 55 दिवसाच्या आसपास जर आपण किट सोडलं तर त्या स्टेजला आपल्याला 5-10 दिवसानंतर
तुम्हाला एकदम घड लुसलुशीत आकर्षक मणी लांबी वगैरे दिसून येईल. त्याच्या पुढं जाऊन जी आपली स्टेज आहे 85 ते 90 दिवसाची, तर या स्टेजमध्ये 4थ्या स्टेजमध्ये आपण जे हे किट देणार आहोत, जसं 85-90 दिवसाच्या पुढं जशी पाणी उतरायची आपली द्राक्षमण्यामध्ये पाणी उतरायची सुरुवात होते, याच्यामध्ये आपल्याला स्फुरद आणि पालाशचा प्रमाण जास्ती प्रमाणात लागतं आणि त्यावेळी आपला बाग ट्रेसमध्ये गेलेला असतो. पाठीमागं सुरुवातीला थोडाफार पाऊस असतो, त्याच्यानंतर फ्लॉवरिंगमध्ये आपलं GH वगैरे शेड्यूल पूर्ण होते आणि हळूहळू नंतर आपले थोडं जरा रूट झोन स्लो होतो. ह्यावेळी या किटचा असा आपल्याला उपयोग होईल की यामध्ये स्फुरद आणि पालाश याचं चांगलं अपटेक होऊन आपल्या ज्या द्राक्ष घडामध्ये शुगर चांगली वाढायला चालू होईल. पोटॅशची मात्रा वाढल्यामुळं झाडाची किपिंग क्वालिटी चांगली होईल, लष्टरही चांगली येईल आणि तसंच फुगवणी चांगली होईल आणि आपल्याला पुढं जाऊन हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आपल्याला जाऊन द्राक्षबागेमधील आपल्या द्राक्ष झाडांची क्वालिटी आणि त्याची किपिंग क्वालिटी आणि आपल्याला मार्केटमधला रेट याच्यातमध्ये आपण सॅटिस्फाय होऊन जाऊ आणि चांगल्या प्रकारे आपल्याला द्राक्षबागेला रेट मिळून जाईल. तर शेतकरी बंधूंनो, थोडक्यात सांगायचं झालं तर आपण पाठीमागच्या 8-10 वर्षाखाली जी द्राक्षबागेला रेट होता आणि जी खर्च होत होता त्याच्यामध्ये आता जी बाबा 21-22-23 पासून जी कंडिशन आहे त्याच्यात भरपूर फरक आहे आणि आपला खर्च वाढत चालला आहे. कुठं तर आपण खर्च कमी केला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला जमीन ही आपली सॉईल हेल्थ, मातीचं आरोग्यही सुद्धा चांगलं राहील. भविष्यात जाऊन आपल्याला जर आपण वारंवार रासायनिक खत वापरत गेलो, इन्स्टंट रिझल्ट भेटतात, छान रिझल्ट भेटतात, पण वारंवार आपण वापरत गेलो तर ह्याचे दुष्परिणामही आहेत. आपली जमीन शारपट पण होऊन जाऊ शकते आणि आपला जो जमिनीतला मुख्य कस आहे तर हाही कमी होऊन जातो. आणि जी पूर्वी 8-10 वर्षाखालच्या ज्या बागा होत्या ते 15-16 पिकं निघायची, 17-18 पिकं निघायची. सध्याची अशी कंडिशन आहे 8-9 पिकं झालं का द्राक्षबागेला घड लागण्याची, घड कमी लागतात, खोड जळायला चालू होतं, बुंद्यातूनच जळतं. पहिले कधी द्राक्षबागेत मर होत नव्हती, तर याच्या कारणास्तव मर व्हायला लागली. आणि आपण जे इन्स्टंट फर्टिलायझर वापरतो पण त्यात भरपूर बेस आहेत, ऑक्साईड वगैरे, तर आपण द्राक्षबागेला ज्यावेळी ह्या इम्पोर्टेड ग्रेड देतो त्यावेळी ह्याच्यामध्ये इन्स्टंट रिझल्ट असतो आणि हे भरपूर प्रमाणात अपटेक होतं आणि आपल्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणात हीट तयार होते आणि हीटमुळंच झाड पाणी जास्त ओढतं आणि पाणी जास्त ओढल्यामुळं शेवटच्या स्टेजला आपण जी काय बाबा ग्रेड सोडतो, हेवी ग्रेड्स, तर त्याच्यामध्ये असं होऊन जातं की आपलं द्राक्ष प्रमाणापेक्षा जास्त पाणी ओढतं आणि ह्याचा परिणाम असा होतो आपले द्राक्ष बेचव लागतात आणि ह्याचा आपल्याला रेटवरती फटका बसतो. तर आपल्याला सध्या यावर्षी द्राक्ष हंगामामध्ये आपल्याला जीवाणू खत याचा वापर करायचा आहे आणि जीवाणू खत कोणत्या स्टेजला कोणतं वापरायचं, कोणतं न्यूट्रिएंट अपटेक करायला कोणतं जीवाणू खत वापरायचं आणि त्याच्या रिलेटेड आपण बेसल डोस आणि त्याच्यानंतर आपण जे जीवाणू वापरतो ह्याचं बाबा कधी कुठल्या स्टेजमध्ये किती वापरायचं याच्या संदर्भात तुमची कोणतीही शंका असली तर मला कॉल करा. माझं नाव सागर चव्हाण, प्रणिल ॲग्री कंपनीमधील मी प्रतिनिधी आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9096. द्राक्षबागेमध्ये आमचे पोषक किट का वापरायचे? 1. एकसमान फूट होण्यासाठी. 2. पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ होण्यासाठी. 3. बाग गोळीघडावर जाणार नाही. 4. मण्यांची एकसमान फुगवण आणि लांबी मिळेल. 5. सर्व मण्यांमध्ये एकसमान गर भरेल जेणेकरून मालाला चांगले वजन मिळेल. 6. काढणीनंतर मालाची क्वालिटी उत्तम राहील. 7. अधिकचा बाजारभाव मिळेल. 8. रासायनिक खतांवरती होणारा खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढेल. 9. जमिनीचा कस राखून ठेवण्यास मदत होईल.